वसुंधरा सजली रांगोळ्यांनी, फराळ आणि पणत्यांची आरास. दीपावली आज आपणा सर्वांसाठी खास. हे दिव्यांचा सण, प्रकाशाचा उत्सव, तेजाकडे मार्गस्थ करणारा हा सण. पावसाळा संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात पीक असतानाच्या हंगामात येणारा हा सण संपन्नतेची चाहूल घेऊन येतो. या संपन्नतेचं स्वागत देशभरात दिवे लावून आणि आतषबाजीनं केलं जातं. या सणाची सुरुवात होते वसुबारसेनं. या दिवशी गायीची आणि वासराची पूजा केली जाते. दिवाळीत येणाऱ्या धनत्रयोदशीला धनदेवता कुबेर आणि धन्वंतरी यांचं पूजन करतात. आज आहे नरक चतुर्दशी. भगवान श्रीकृष्णानं आजच्या दिवशी नरकासुराचा वध करून त्याच्या तावडीतून 16,108 स्त्रियांची सुटका केली होती. आजच्याच दिवशी ब्राह्ममुहूर्तावर उठून अभ्यंग स्नान केलं जातं. मलिन शरीराबरोबरच मनाचा मळ जाऊन निर्मळ होण्याचा हा दिवस. मंगल मनाने, रांगोळ्यांच्या मंगलमय सोबतीने जीवन अंतर्बाह्य प्रकाशमान करण्याचा संदेश देणारी ही दीपावली आपणा सर्वांना सुखासमाधानाची, आनंदाची आणि भरभराटीची जाओ. दिवाळीच्या सणादिवशी पणतीच्या तेजानं आसमंताने आपलं प्रत्येकाचं जीवन उजळून निघायला हवं, म्हणजे मग सापडतो जीवनाचा सूर. जीवन सुरेल करण्याचा आजचा दिवाळीचा सण. असंच एक सुरेल व्यक्तिमत्व प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणानी जोगळेकर यांना आपण आज स्टुडिओत निमंत्रित केलं. पद्मजाजी नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत. धन्यवाद. जाणारा हा सण दीपावली, तुमच्या दृष्टीनं या सणाचं महत्त्व काय आहे? मला असं वाटतं की आज दिवशी दुर्गा यांची, कारण त्या रोज आपला करावा, तसंच दिवाळी रोज साजरी करावी. आणि म्हणून माझ्या दारातही अगदी प्रहर 12 कंदिलांचं तोरण वेलकम साठी. त्यामुळे मला ते तोरण पाहिलं की आठवण आणि त्यांची कविता आठवते. नाचले नाचले आज येणार अंगणी, आज येणार अंगणी सोन चाफ्याची पाऊले, सोन चाफ्याची पाऊले, सोन चाफ्याची पाऊले चली आज येणार अंगणी, आज येणार अंगणी सोन चाफ्याची पाऊले, सोन चाफ्याची पाऊले, सोन चाफ्याची पाऊले. धन्यवाद. माणूस कितीही मोठा झाला, दिवाळी साजरा करण्याच्या त्याच्या कितीही गोष्टींमध्ये बदल होत गेला तरी बालपणीची दिवाळी त्याच्या इथं कुठेतरी दडून बसलेली असते. नक्कीच. ही दिवाळी तुमची कशी आहे? बालपणीची दिवाळी खूपच छान होती. सांस्कृतिक दृष्ट्या खूप अगदी भरभरून मला बालपणीच्या दिवाळीने दिलं. कुठे होती बालपणी? कारण माझं बालपण गेलं सारस्वत कॉलनीत माहीमच्या, आणि तिथे दरवर्षी दिवाळीत मोठा मंडप घालून नवनवीन नाटकं आयोजित करायची. अगदी दर्जेदार नाटकं, कोल्हटकरांची वाहतो ही दोरवांची जोडी सारखी नाटकं, किंवा संगीत नाटकं शरद जांभेकरजी सारखे, किंवा रामदास कामतजी, अशा थोरा मोठ्यांच्या संगीत मैफिली तिथे व्हायच्या. अभिषेकी बुवा तिथे गायलेले आहेत. तर अशा मंडळींना आमच्या बालपणी आम्हाला ऐकायलाही मिळालं. आणि कॉलनीतल्या मुलांची म्हणजे 126 बिराडांपैकी प्रत्येकजण त्या कुठल्या ना कुठल्या भागात त्यात भाग घ्यायचा. आणि मला आठवतं हिमगौरी आणि 7 बुटके या नाटकात मी भाग घेतला होता, आणि मी पहिला बुटका झाले होते मिशाबिशा लावून. आणि कोणी चुकलं की मी जीभ बाहेर काढायची. पण गाण्याची स्पर्धा मला आज आठवते. माझ्या आयुष्यातली पहिली गाण्याची स्पर्धा आहे याच दिवाळीच्या निमित्ताने झाली होती. आणि सगळे वादक
रिहर्सल करण्याकरता भेटले आणि त्यांनी मला विचारलं की तू कुठलं गाणं गाणार आहे. सजना कादरीला परदेस त्यावेळेला मी गायले होते. काही शिकत नव्हते फारसं, पण कानावरती चांगलं संगीत होतं, घरी ऐकलं जायचं. तर त्यावेळी वादकांनी विचारलं कुठला सूर ग. मी म्हटलं कुठलाही चालेल, आणि ताल कुठला, तोही कुठलाही चालेल. काही कल्पना नव्हती ना काही. ते ऐकून सगळे एवढे जोरात हसले. मला त्याचा खूप राग आला की मला हसतायत सगळे. पण त्या स्पर्धेत साधारण एक 30-40 मुला-मुलींनी भाग घेतला होता. पहिलं बक्षीस मिळालं आणि मला वाटतं तिथेच कुठेतरी ही संगीताची बीज रुजली असतील की मी पुढे संगीत घेईन. गेली अनेक वर्ष आपण पाहतोय दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत आहेत. समाजाची रचना बदलते, समाजामध्ये आवडीनिवडी बदलत आहेत. पण 5-1 वर्षात दिवाळी पहाट कार्यक्रमांचं एक स्वरूप आपल्याला दिसतंय. जागोजागी ते साजरे केले जात आहे. त्याला प्रतिसादही खूप चांगला आहे. खूप छान. तुमच्यातला कलावंत या दिवाळी पहाट जो उपक्रम गेली 5-6 वर्ष विशेषतः शहरांमध्ये रुजतोय, कसं पाहता तुम्ही याच्याकडे? खूपच छान. कलावंतांच्या दृष्टीने तर ही दिवाळी पहाट ही अगदी भरभरून देते. कारण तुम्ही पेपर उघडून जरी बघितलं तरी तुम्हाला वृत्तपत्रांमध्ये एवढ्या जाहिराती दिसतात की कलावंतांना खूप चांगले दिवस आलेले आहेत, हे मान्य करावंच लागेल. आणि ही विशेष वेगळी असते, कारण आम्ही इतर वेळी तर कार्यक्रम करतोच, पण पहाटेचा जो प्रसन्न गारवा असतो आणि पणत्यांनी, रंगांनी, आकाशकंदिलांनी, रांगोळ्यांनी जे काही इतकं छान उल्लसित वातावरण तयार झालेलं असतं आणि सगळे अगदी नटून थटून सजून पहाटे जी लोक आपल्या प्रेमाकरता आपलं गाणं ऐकण्यासाठी येतात, ही एक विशेष आनंदाची भावना मनात निर्माण झालेली असते. समाजामध्ये आज दिवाळी म्हटलं की मगाशी मी उल्लेख केला त्याचा, झगमगाट, रोषणाई किंवा अधिकाधिक फटाके कोण वाजवतात अशा अर्थाचं एक दिसतंय आपल्या चित्र, ज्याच्यावर सार्वत्रिक टीका सुद्धा होते. पण दिवाळीचा खरा अर्थ त्यात कुठेतरी त्या गोंगाटामध्ये हरवताना दिसतोय. निश्चितच. एक कलावंत म्हणून पुन्हा एकदा प्रश्न की तुमचा अर्थ तुम्ही कसा पाहताय दिवाळीला? मला तर असं वाटतं की कुठलाही सण ही आपल्याला आत्मपरीक्षणाची ही संधी असते. कारण त्या निमित्ताने आपण काय करावं आणि काय करू नये याचाही आपण कुठेतरी विचार करायला सुरुवात केलेली असते. कारण दुसऱ्याच्या मनामध्ये जर आपण आनंद निर्माण करू शकलो तर ही आपली खरी दिवाळी. जसं दीपदान करत असताना किंवा एका दिव्यातून दुसरा दिवा प्रज्वलित करत असताना मला नेहमी आठवण होते की दिवे लागले रे दिवे लागले, ही रामायणाची कविता. त्यावेळेला असं वाटतं की अरे, आपण आपल्या पश्चात जर एखादा डोळा जरी एखाद्या अंधाला दिला तरी आपलं आयुष्य सफल झालं. कारण त्या एका दिव्यातून जसा दुसरा दिवा, तसं एका आयुष्यातून दुसरं आयुष्य प्रज्वलित होतं. तसंच मला असं वाटतं की आत्ता सध्या मी जे काही करते आहे, म्हणजे माझं संगीत तर चालू आहेच, रेकॉर्डिंग चालू आहेत, इतर कार्यक्रम मैफिली वगैरे चालू आहेत, परंतु त्याबरोबर दुसऱ्याच्या आयुष्यात आपण काही खरोखर आनंद निर्माण करायचा असेल तर आणखीन एक महत्वाची गोष्ट, आपल्याला परमेश्वरानं जे दिलेलं आहे, जसं आपण फराळ वाटतो तसंच आपल्या रक्तातल्या प्लेटलेट्सचं आपण दान दिलं पाहिजे. जसं नेत्रदान महत्वाचं तसं ब्लड डोनेशन, आणि ब्लड डोनेशन पेक्षाही प्लेटलेट्स डोनेशन मला जास्त महत्वाचं वाटतं. कारण ब्लड डोनेशनमध्ये, रक्तदानामध्ये एक्स अमाऊंट ऑफ प्लेटलेट्स जर आपण कलेक्ट करू शकलो तर, आता सध्या मी ज्या पद्धतीने मशीनमधून जे रक्त जाऊन टाटा हॉस्पिटलमध्ये, आम्ही टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन आम्ही रक्तदान करतो, तर इथून जे रक्त आपल्या मशीनमध्ये जातं तिथून प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स वेगळ्या केल्या जातात आणि पुन्हा ते रक्त कुठल्याही दोषमुक्तरित्या, विदाउट एनी कंटॅमिनेशन, ते आपल्या पुन्हा शरीरात घेतलं जातं. पुन्हा 3 दिवसांनी त्याची आपोआप आपल्या शरीरामध्ये निर्मिती होते. ही परमेश्वराचीच कृपा आहे. तर रक्ताची सुद्धा होते आणि त्या प्लेटलेट्स सुद्धा पुन्हा तशाच वाढतात. हो, प्लेटलेट्स सुद्धा पुन्हा, समजा 2.5 लाख 3 लाख आपल्या शरीरात जर प्लेटलेट्स असतील तर आपण एक 40-50 हजार आपण दुसऱ्याला देऊ शकतो. कारण पुन्हा त्याची, म्हणजे दिल्याने वाढते रे, ह्याची आपल्याला पुन्हा प्रत्यय त्याचा आपल्याला येतो. साधारण स्त्रियांना, महिलांना 50च्या आतमध्ये, सुदृढ स्त्रियांना, व्यक्तींना, आणि पुरुषांना 60च्या आतमध्ये आपण हे प्लेटलेट्सचं योगदान करू शकतो. कारण गरीब लोकांना 3-3 हजार रुपये देऊन हे प्लेटलेट्स विकत घ्यावे लागतात
कॅन्सरचे पेशंट्स किंवा डेंग्यूचे पेशंट्स किंवा कुठल्याही प्रकारचे क्रिटिकल पेशंट्स मध्ये जेव्हा पावसाचा तडाखा बसला होता 26 जुलैच्या वेळेला, त्यावेळेला अनेक पेशंट्स प्लेटलेट्स विना दगावले. तर तेव्हापासून मला असं वाटायला लागलं की आपण हे केलं पाहिजे. तर टाटा हॉस्पिटलचे डॉक्टर राजाध्यक्ष त्यांच्याकडून आम्ही स्फूर्ती घेऊन माझी फॅमिली, माझा मुलगा आदित्य, त्याचे मित्र, माझे शिष्यगण, नंतर अंशुमन विचारासारखे कलाकार हे सुद्धा आमच्यामध्ये सामील होतात आणि दर महिन्याला आम्ही प्लेटलेट्स डोनेट, मी जेव्हा जेव्हा इथे असते, मुंबईत असते, त्यावेळेला हे करायचा प्रयत्न करते. सुरुवातीलाच तुम्ही म्हणालात की इंदिरा संतांनी असं म्हणत की रोज वाढदिवस साजरा का करू नये, तसं तुम्ही म्हणालात की रोज दिवाळी का साजरी करू. खऱ्या अर्थात तुम्ही करताय. हे प्लेटलेट्सच्या उदाहरणातून तर दिसतंय की ती दिवाळी तुम्ही वेगळ्या अर्थानं साजरी करताय. ह्या दानामध्ये खूप मोठा आनंद आहे. जसं सूर वाटण्यामध्ये आनंद आहे, तसाच प्लेटलेट्स वाटण्यामध्ये. दिवाळी म्हटलं की आपल्या संस्कृतीमध्ये दिवाळी अंक ही एक वेगळी संस्कृती आपण जपलेली आहे. दिवाळी अंक वाचता? बरेचसे वाचते. मौज सारखा दिवाळी अंक, दुर्गाबाईंचा स्पेशल जो अंक होता तो सुद्धा मी अगदी जपून ठेवलेला आहे. फक्त वेळेचाच प्रॉब्लेम असतो, त्यामुळे कधी कधी असं होतं की त्यातली फक्त माझ्या मुलाखतच वाचली जाते. इतर काही वाचन होतं? हो, भरपूर वाचन होतं. कवितांचं वाचन होतं, चांगलं साहित्य, दर्जेदार साहित्य. हो, दिवाळी अंका व्यतिरिक्त वर्षभर मी रात्री 2, 2:30, 3 वाजेपर्यंत वाचन करते. कधी कधी मला असं वाटतं की अरे बापरे, आपण संगीतापेक्षा जास्त वेळ वाचनाला, साहित्यालाच देतोय की काय. मला ती जास्त मोठी भूक आहे माझी. गायकाचं आणि कवीचं तसं एक मैत्र असतं. एखाद्या गायकाचं ह्या कवीचं गाणं गाताना एक वेगळा आनंद मिळतो. असं काही आहे आवडता कवी या अर्थानं मी विचारतो तुम्हाला? इंदिरा संतांची कविता म्हणजे माझा प्राण आहे. इंदिरा संत, कुसुमाग्रज, सुरेश भट, विंदा, ग्रेस, हे ते सगळे, रामाणी, हे माझे सगळे आवडते कवी. इंदिरा संतांचं काय, म्हणजे इंदिरा संतांच्या कवितांमध्ये काय तुम्हाला अगदी भावतं की हे मला आवडतं? निसर्ग भरभरून आहे त्यांच्या कवितेमध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते इतकं चित्ररूप शब्द वाचल्यानंतर ती कविता आपल्या डोळ्यासमोर चित्ररूप उभी राहते. बाळ उतरी अंगणी, बाळ उतरी अंगणी, बाळ उतरी अंगणी, बाळ उतरी अंगणी. संपूर्ण निसर्ग कसा या बाळाला वेलकम करतोय, त्याचं स्वागत करतोय, इतकं सुंदर उदाहरण आहे. आणि अगदी निर्जीव गोष्टींमध्ये सुद्धा बाई सजीवपणा पाहतात. त्या प्रत्येक गोष्टीत, वस्तूमध्ये त्यांना दगड फुलाचे ते असं प्रसाधन लाभलेले आहे. म्हणजे दगड फुलाला सुद्धा प्रसाधन मिळतं. हे सगळ्या अशा निर्जीव गोष्टींना सुद्धा बाई जिवंत व्यक्तीप्रमाणे पाहतात. हे मला खूप विषय आहे. अटलजींच्या कविता तुम्ही गायला होता, तो अनुभव कसा होता? खूप छान. ती व्यक्ती म्हणून पण मला खूप आवडली. आणि जेव्हा माझी त्यांची भेट नव्हती, ते फक्त खासदार होते निव्वळ, त्यावेळेला मी त्यांची मेरी 51 कविताए हा त्यांचा काव्यसंग्रह वाचला आणि मी खूप प्रभावित झाले त्यांच्या विचारांनी. गीत नया गातामध्ये या कवितेत ते म्हणतात की हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा. किती कठीण प्रसंग आयुष्यात आले तरी हार मानणार नाही. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा और ऐसा काम करके दिखाऊंगा की काल के कपाल पर लिखता मिटाता हूं. काळाच्या भाळावरती निर्माण करण्याची आणि ते पुसून सुद्धा टाकण्याची क्षमता माझ्यामध्ये मी निर्माण करीन. इतका सुंदर त्यांनी मेसेज याच्यात दिलेला आहे की हा पुढच्या पिढीला मिळावा म्हणून मी ते काव्य स्वरबद्ध करायला घेतलं. आणि त्यानंतर माझी त्यांची भेट झाली तर त्यांचा विश्वासच बसेना. पण त्यांना ऐकवल्यानंतर त्यांना ते खूप आवडलं आणि त्यानंतर मग आम्ही त्याची सीडी वगैरे केली. दिवाळी पहाट हे जे रुजतंय शहरांमधून, महानगरांमधून, त्याबद्दल तुम्ही सकारात्मक बोललात मगाशी. तुमच्या गाणं कारकिर्दीतली एखादी दिवाळी पहाट की जी कायम लक्षात आहे, तुम्हाला आवडलेली, त्यातलं एखादं गाणं की हे लक्षात राहील? तशा अनेक दिवाळी पहाट मैफिली आहेत. पण आत्ता मला एक लंडनच्या जवळ इंग्लंडमधली कार्डिफ ही जागा आठवते. तिथे
संपूर्ण हिंदी कार्यक्रम होता, हिंदी गझल, हिंदी भजनांचा वगैरे. आणि बहुभाषिक सगळे बहुदेशीय लोक तिथे तिथे एकत्र जमले होते. आणि त्या कार्यक्रमात इंटरव्हल झाल्यानंतर मला एकच फक्त मराठी जोडपं त्या कार्यक्रमाला आलं होतं. बाकी सगळे पंजाबी, गुजराती, उर्दू, हिंदी भाषिक होते. तर ते आतमध्ये आले आणि त्यांनी मला भेटून सांगितलं की शंकर रामाणींची तुम्ही दिवे लागले रे गाल का. मी थोडी साशंक होते, पण कोणाचाही रिक्वेस्ट आल्यानंतर मी जरूर गातेच, शक्यतो प्रयत्न करते. त्या कार्यक्रमात मी ते गाणं गायले आणि सगळे बहुभाषिक मंडळी, सगळी मंडळी माझ्याबरोबर त्या तालावरती दिवे लागले रे दिवे लागले गायले. त्यावेळी मला रामाणींची खूप आठवण झाली आणि असं वाटलं की अरे, बेळगाव सारख्या टाकलेल्या शहरातला हा मनस्वी कवी तो आज या सगळ्या मंडळींच्या हृदयापर्यंत पोहोचलेला आहे. माझे डोळे पाण्याने भरून आले. रामाणींच्या त्या ओळी ऐकता ऐकता आपण निरोप घेऊया. ते गाणं आमच्या प्रेक्षकांना ऐकू. जरूर. दिवे लागले रे दिवे लागले रे दिवे लागले रे दिवे लागले, तळाच्या तळाशी दिवे लागले, दिठींच्या दिशा खोलते जाळताना, दिठींच्या दिशा खोलते जाळताना, कुणी जागले रे कुणी जागले, कुणी जागले रे कुणी जागले, दिवे लागले रे दिवे लागले रे दिवे लागले रे दिवे लागले. दिव्यानं दिवा लागावा, ती खरी दिवाळी असं तुम्ही म्हणालात. माणसानं माणूस जोडला जावा, ही दिवाळी तुम्हाला आवडते. हा संदेश घेऊनच आम्ही निरोप घेतोय तुमचा. धन्यवाद. धन्यवाद.